एक उद्वेग आणि एक रक्त सळसळतं की या बाईला मुलगी नाही म्हणून अशी आहे का? अजितदादांनी काय बघून या बाईला पद दिलं मला माहिती नाही, पण तुमच्याकडे गेल्या 6 महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगवणे कुटुंबाने, त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही. एवढा बेशरमपणा आज त्यांच्यावर कारवाई झाली असती हगवणे कुटुंबावर, तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता. आता वैष्णवीची हत्या झाली, आत्महत्या आता पोलीस बघतील, पण या बाई नंतर 8 दिवसांनी जागा झाला, त्यांच्या घरी गेल्या. आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय, आम्ही तक्रारी करतोय, महिला हे काही करत नाहीये, ते तक्रार करणाऱ्या जनतेला ती चिल्लर म्हणतात की चिल्लर बाई आहे. आम्हाला चिल्लर म्हणणारी, जनतेला चिल्लर म्हणणारी, पुण्यातल्या महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणणारी बाई स्वतः चिल्लर आहे. तेव्हा अजितदादांनी ताबडतोब हिचा राजीनामा द्यावा. महिला आयोग पदाच्या अध्यक्षपदाची ही गरिमा घालवली आहे. नुसतं जगामागा मला बघा असंच चालणार नाही. तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल. नट्टा पट्टा लाली लिपस्टिक लावायची, चांगल्या चांगल्या साड्या नेसायचं, नेत्यांबरोबर बसायचं. बास झालं. महिलांवर अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार, छेडाछेडी, लहान मुलींवर बलात्कार. त्यांच्या आयोगाच्या कार्यकर्त्यांनी देखील इकडे आंदोलन तुमच्या विरोधात केलं होतं. काय नेमकी महिला आयोगाचे कार्यकर्ते असतात का? रुपाली चाकणकरच्या कार्यकर्ते त्यांनी तर आम्हाला इथं वातावरण बिघडवण्यासाठी 4 गाड्या भरून पोरं पाठवली होती. ती 4 गाड्या भरून पोरं त्यातली काही ओळखीची निघाली. त्यांना स्वतःला माहिती नव्हतं त्यांना इथं कशाला पाठवलंय. म्हणजे तुम्ही एवढ्या घाबरलात आमच्या आंदोलनाला? आमच्या किती 10-15 जणी आहे बहिणी, त्यांनीच पाठवलं. माहिती घ्या ना, PI साहेबांना विचारा. आम्हाला जेव्हा कालपासून टाइम दिल्यानंतर त्याच टायमाला ही पोरं इथं कशी आली आणि कोणती ती पोरं ओळखीची पण नव्हती त्यातली. ही पोरं आली कुठनं? घाबरलात का काही आमच्या आंदोलनाला? आणि तिथे तुम्ही पोरं पाठवतात, बायका तरी पाठवायच्या. एवढी बेकार बाई. त्यांच्या समर्थनार्थ आज बालगंधर्वला देखील त्यांना इकडनं बालगंधर्वला हाकललं. ते इथेच आले होते सगळे 4 गाड्या भरून. त्यांना पोलिसांनी इथनं बालगंधर्वला हाकललं. कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे, पत्र आहे, तर हे कसे आले इथे? ते तर 10 वाजल्यापासून पोरं येऊन बसली होती गाड्या घेऊन. म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर, हे समर्थनार्थ आहे तुमच्या? ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे त्या आत्ता खोटं बोलताय, त्यांच्याकडे ऑलरेडी ह्या लोकांचं जाणं येणं होतं. या लोकांचं बसणं उठणं खूप मोठ्या प्रमाणात या हगवणे कुटुंबाशी होतं. आणि जात असताना सुद्धा 2 सुना, 1 नाही तर 2 सुनांवर अत्याचार, कपडे फाडून अत्याचार. बरं, ती मोठी सून उघड आता सांगते तरी, मयुरी तरी आजही रुपाली चाकणकरला काही शुद्धी येत नाही, शुद्धीतच येत नाही. महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली ही बाई. फक्त दररोजच्या म्हणजे जे सुषमा अंधारांनी एक वर्णन केलंय त्या वर्णनाला हिला बावली पण म्हणण्याच्या लायकीची नाही. ही मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे आणि बुद्धीवर पाला पडलेला आहे या बाईच्या. अरे महिला आयोग आहात, तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवताय आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या, आम्ही सोडवल्या, पण संवेदनशीलता जी म्हणतात ती ह्या केसमध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही. नुसती रुपाली चाकणकरांची ह्याच केसमध्ये नाही, त्याच्या आधीच्या पण 3-4 केसमध्ये ह्या बेताल वागणं. आणि ज्यांना ते चिल्लर म्हणाले, चिल्लर निषेध आहे अशा बोलण्याचा. कोण चिल्लर आहे? अरे बाई, तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला, त्यांच्यावर तू बेईमान होऊ शकते, तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहेस हे दाखवून दिलंयस. आपण पाहिलं असेल तर याआधी देखील अनेक महिला आयोगांकडे केसेस केल्यात, पण त्याचं कुठेही काही झालं नाही असं समोर येतंय. हो, तेच आमच्या सुषमा अंधारेंनी सांगितलं, मेकअप करण्यात तिला किती वेळ जातो, बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिथं वेळ जातो. खुर्चीत फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी मिरवण्यासाठी त्या बाईनी खुर्चीत बसले. पण खुर्चीला अपेक्षित काम की ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेलं असूनही केलं नाही, आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही, मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा. कारण हा महाराष्ट्र आहे, हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे, हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत. पण ह्या बाई, ही बाई चिल्लर आहे, ही बाई चिल्लर आहे, ही दुसऱ्याला बोलते. त्यामुळे मला असं वाटतं अशा चिल्लर आणि चिल्लर बाईला
पहिलं बसवलं पाहिजे. आम्ही महिला आहोत, मी तुमचा आदर करतो, म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो. पण मग वैष्णवीचं बाळ, 10 महिन्याचं बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत नव्हते, तो चव्हाण तुमचा कोण लागतो? तो चव्हाण तुमचा कोण लागतो? त्याला का वाचव? आणि ही चिल्लरबाई, ही थिल्लरबाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवानी बाहेर येते. मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय? महिला आयोगाची तू अध्यक्ष आहेस, तर तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय काय? आज सगळे प्रश्न अजित पवारांना पण विचारतायत, पण त्याच्यापेक्षा हिची जास्त जबाबदारी आहे. ही थिल्लर आणि चिल्लरबाई एवढ्या छावा संघटनेचे लोक तिला विचारत असताना, इतर लोक विचारत असताना ती सांगते हे चिल्लर प्रश्न मी घेणार नाही. म्हणून असल्या थिल्लरबाईला पहिलं खुर्चीवरनं हटवा. तुम्ही हट्टवादी किती असलात तरी महाराष्ट्र थुकतोय तुमच्या या कारकिर्दीवर. तुमची कारकीर्द थुकण्यालायक केली आहे तुम्ही. त्यामुळे मला असं वाटतं नुसतं दुसऱ्या रुपालीनी जे काम केलं धाडसानी, त्या रुपालीचं कौतुक आहे. ठोंबरेचं तिने बाळ आणून त्या आजी आजोबांच्या सुपोर्द केलं आणि ही सांगते ती माझ्यावर जळते. अगं थिल्लरबाई, फक्त मेकअप लावून ह्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर. महाराष्ट्र तुझ्याकडे काम मागताय, महिला न्याय मागतायत. ते न्याय द्यायचा सोडून नको ते थिल्लर साली. काही असं छळ होत आहेत, मात्र हा छळाचा प्रकार म्हणजे महिलांवर होत असलेले अत्याचार आता कुठेतरी दर दिवशी 32चा आकडा अधिक देखील. काय सांगाल? अशा चिल्लर आणि थिल्लर जर अध्यक्ष बनत असतील या महिला आयोगवर, तर हे प्रसंग 32 आहेत, 72 व्हायला वेळ नाही लागणार.